अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुभं गौरपदं महन्तं गोविन्दयोगेन्द्रमदास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमतास्य पद्ममालं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वादिकारम्यासं सन्ततमानतोषि श्रुतिस्मृतिज्ञानानां बालयं कटायं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदभागिनि यौवमव्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा श्री नाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये पुढील भाग पाहण्यापूर्वी आपण एक भजन म्हणूया। बघा, भजन नंबर 90 नंबर। मनाकारणी वंदन पडली, मनाकारणी वंदन सुटली। बंधन पडले, मनाकारणे बंधन सुटले, मनाकारणे बंधन सुटले। बंधमोक्ष हा भुवरी नाही, बंधमोक्ष हा भुवरी नाही। स्वर्गातही तो कोठून येई, स्वर्गातही तो कोठून येई। जड विषयांना माहित नाही, जड विषयांना माहित नाही। मनत तयांचे कारण झाले, मनत तयांचे कारण झाले। मनाकारणे बंधन पडले, मनाकारणे बंधन पडले। मनाकारणे बंधन सुटले, मनाकारणे बंधन सुटले। मनात मी पण उभे ठाकले, मनात मी पण उभे ठाकले। ममतेने आसक्त बनविले, ममतेने आसक्त बनविले। मम मनताची दुःख झाले,
मंडप घडती मनात ज्यांचे खेळ चालती मनमनात ज्यांचे खेळ चालती घडामोडीला कारण बनले घडामोडीला कारण बनले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन पडले मनज प्रवृत्ती मार्ग दाविते मनच प्रवृत्ती मार्ग दाविते मनच निवृत्तीकडे ओळीते मनच निवृत्तीकडे ओढिया होता गती थांबते निष्क्रिय होता गती थांबते वृत्तींचे ते स्थानच बनले वृत्तींचे ते स्थानच बनले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन सुटले मना कारणे बंधन सुटले सत्संगाला मन चलाविते सत्संगाला मनच लाविते सुसंगाला तेच चिकटते कुसंगाला तेच चिटकते शुभ अशुभही तेच घडविते शुभ शुभ ही तेच घडविते ज्ञानाचे ते साधन बनले ज्ञानाकारणे साधन बनले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन सुटले मना कारणे बंधन सुटले स्वर्ग नरकही मनच दाविते स्वर्ग नरकही मनच धाविते सुर असुरही तेच बनविते सुर असुरही तेच बनविते उन्नत अवनत मनच घडविते उन्नत बनत मनच घडविते नीच बुधांना कारण बनले नित्य बुधाला कारण बनले मना कारणे बंधन सुटले मना कारणे बंधन सुटले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन पडले मना कारणे बंधन सुटले मना कारणे बंधन सुटले श्री सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय।
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा श्री नाथ भागवताचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये विषय चाललेला आहे श्री भगवान श्रीकृष्ण आपल्या लाडक्या शिष्याला उद्धवाला उपदेश करून राहिलेले आहेत। वानप्रस्थाश्रमाचं वर्णन झाल्यानंतर भगवान उद्धवाला संन्यासाचं वर्णन सांगतात। संन्यास हा मनुष्य जीवनातला एक मोठा आयुष्याचा भाग आहे। आयुष्याचे 4 भाग आपण करतो। पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि हा चौथा भाग जो आहे आयुष्याचा तो संन्यास आश्रम आहे। संन्यासाचं जीवन कसं असावं, कसं असतं हे भगवंतांनी काल बऱ्याच वेळेला उद्धवाला सांगितलेलं आहे। आज ते त्याचा आहार विहार कसा असावा हे सांगता येतं। संन्यासाचा आहार विहार बघा महत्त्वाचा विषय आहे। आपल्याला संन्यास मिळतो का नाही मिळत आपल्या प्रारब्धावर आणि आपल्या इच्छेवर अवलंबून आहे। तथापि संन्यासाच्या जीवनामधल्या ह्या ज्या घटना आहेत त्या लक्षात ठेवा। बघा, संन्यासाचा आहार विहार, आचार संचार विचार, स्वधर्मयुक्त साचार, स्वये सारंग धर सांगत। भगवान श्रीकृष्ण उद्धवाला संन्यासाचा आहार विहार म्हणजे त्याचं फिरणं, आचार म्हणजे त्याचं आचरण, संचार म्हणजे त्याचं जाणं शिरणं, विचार त्याचे, स्वधर्मयुक्त साचार आणि स्वधर्मयुक्त असं त्याचं हे सगळं जीवन आहे। स्वतः भगवान श्रीकृष्ण सारंगपाणी सांगतायत आपल्याला। बघा, ऐका। आता ही जी त्याला पोटासाठी भिक्षा मागावी लागते ती कशी तो मागतो ते पहा। पूर्वी संन्याशांना 4ही वर्णांमध्ये भिक्षा होती। त्रेता आणि द्वापार युगामध्ये संन्यासाला 4ही वर्णांमध्ये 4ही प्रकारच्या लोकांमध्ये भिक्षा मागता येत असे। कलियुगामध्ये हे बदलून गेलेलं आहे। कारण कलियुगामध्ये ब्राह्मण आता नुसता ब्राह्मण राहिलेला नाही। ब्राह्मणामध्ये कलियुगामध्ये हे 4ही वर्ण येऊन गेलेले आहेत। ब्राह्मण क्वचित ब्राह्मण स्वधर्माने वागतात। काही ब्राह्मण क्षत्रिय होऊन गेले। क्षत्रियाचा व्यवसाय केला की क्षत्रिय। काही वैश्य व्यापार वगैरे करायला लागले जे ब्राह्मण ते वैश्य। आणि जे शूद्राचं कर्म करतात ते शूद्र। ब्राह्मणच, पण ब्राह्मण क्षत्रिय, ब्राह्मण वैश्य आणि ब्राह्मण शूद्र असे ब्राह्मणामध्ये 4 वर्ग होऊन गेले आज। आणि आहेतच म्हणजे आता पहा तुम्ही ब्राह्मण कसे जातचे या कलियुगातले ब्राह्मण। संन्यासाला ब्राह्मणाकडचं भिक्षा मागून अन्न घ्यावं लागतं। मोठा विचित्र काल आहे आता ब्राह्मण तसे शुद्ध ब्राह्मण राहिलेले नाही।
ते क्षत्रिय वैश्य आणि शूद्रही होऊन गेलेले, पण त्यांची कामं ते करतात ना. पूर्वी संन्याशांना चारही वर्णांमध्ये भिक्षा होती, पण कलियुगामध्ये असा प्रकार झाला की ब्राह्मणामध्ये 4 वर्ण होऊन गेले. तेव्हा इतर इतर क्षत्रियांकडे, इतर वैश्यांकडे जाण्याचं ते तर राहिलंच, पण हे जे ब्राह्मण आहेत हे ब्राह्मणच क्षत्रिय वैश्य आणि शूद्र होऊन गेलेले आहेत. बघा, ज्या वृत्तीच्या योगाने ब्राह्मणाचा उदरनिर्वाह होतो, आता हे ब्राह्मण असे कसे बदलले, तर त्यांचा जो उदरनिर्वाह ज्या कर्मांनी होतो त्या कर्मावरून तो ब्राह्मण त्या प्रकारचा ठरला. बघा, ब्राह्मणाचा उदरनिर्वाह होतो तोच त्या ब्राह्मणाचा वर्ण. याकरता तेही प्रकार ऐकता उद्धवा. ते मी आता तुला प्रकार सांगतो ब्राह्मणाचे, ऐक. हे जीविकेचे प्रकार आहेत, त्याच्या संन्याशाच्या जीवनातले प्रकार आहेत, आणि ब्राह्मणाच्याही जीविकेचे प्रकार आहेत. ते ब्राह्मणाची उपजीविकेची मुख्य वृत्ती म्हटली म्हणजे शिल, उंच आणि कोरान्न असल्या प्रकारची भिक्षा संन्याशी घेतो या ब्राह्मणाकडून. तसेच आयाचित, अध्यापन किंवा याजन ही उपजीविकेची साधने आहेत ब्राह्मणाची. जो उपजीविकेसाठी धैर्याने शस्त्र हातात घेऊन शूरवृत्तीने आपला निर्वाह करतो तो ब्राह्मणातील क्षत्रिय ब्राह्मण समजायचा. आपले सगळे पेशवे क्षत्रिय ब्राह्मण होते. राज्य केलं त्यांनी, लढाया केल्या त्यांनी, ब्राह्मण होते. ते ब्राह्मण असून त्यांनी हातात शस्त्र घेतलं, राजे बनले, पेशवे झाले. ते तेव्हा आता अशा पेशव्यांना तुम्ही शुद्ध सात्विक पहिल्या प्रकारचा ब्राह्मण समजाल का? नाही. तर हे क्षत्रिय ब्राह्मण आहेत. बघा, तेव्हा आता शस्त्र घेऊन शूरवृत्तीने आपला निर्वाह करतो तो ब्राह्मणातील क्षत्रिय आहे. जो नित्य वाणीपणाचा धंदा पत्करून आपली उपजीविका चालवतो तो खरोखर ब्राह्मणातील वैश्य आहे. म्हणजे अनेक ब्राह्मणांनी दुकानं लावली आहेत, व्यवहार करतात, व्यापार करतात. असे हे जे व्यापारी ब्राह्मण आहेत ते वैश्य आहेत. आणि जो शूद्राच्या वृत्तीवरच सदा सर्वदा आपली उपजीविका करतो. शूद्राची वृत्ती म्हणजे मालकाची सेवा करणं. आपण त्याचा दास होणं. म्हणजे जेवढे नोकरीदार ब्राह्मण आहेत ते शूद्र आहेत. कारण नोकरी करणाऱ्याला त्या मालकाचं सगळं ऐकावं लागतं, त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागतं. म्हणून नोकरी करणारा ब्राह्मण हा शूद्र वर्णाचा झाला. बघा, ब्राह्मणामध्ये 4 वर्ग होऊन गेले. भगवान म्हणतात, आता उद्धवा, संन्याशाने ब्राह्मणाची भिक्षा मागावी, परंतु ब्राह्मणामध्ये हे 4 वर्ण निर्माण होऊन गेल्यामुळे मग बाकीच्या वर्णाकडे जायचं नाही का भिक्षेला? आता तो ब्राह्मण आहे, पूर्वीचा ब्राह्मण आहे, तो जरी आता क्षत्रिय वैश्य शूद्र झाला तरी त्याच्याकडे भिक्षा मागावी. मग इतर लोकांकडे मागायची नाही. बरं कठीण आहे.
इतरांकडून भिक्षा घ्यायची नाही. बघा, जो नित्यवाणीपणाचा धंदा पत्करून आपली उपजीविका चालवतो तो खरोखर ब्राह्मणातील वैश्य होय. आणि जो शूद्राच्या वृत्तीवरच सदा सर्वदा आपली उपजीविका चालवतो तो ब्राह्मण शूद्र कर्म करणारा ब्राह्मण शूद्र आहे. जेव्हा उत्तम ब्राह्मणाची भिक्षा मिळत नाही, जो खरा ब्राह्मण आहे, आता तो राहिला नाही जगामध्ये, तसा उत्तमपणा त्याचा टिकला नाही कलियुगामध्ये. मग उत्तम ब्राह्मण कोण? आता त्याला तुम्ही आता उत्तम ब्राह्मण म्हणा, जो क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्रही नाही, पण ब्राह्मणत्व ज्याने टिकवलेलं आहे थोडं थोडं, असा जो ब्राह्मण असेल त्याच्याकडे भिक्षा मागावी. याचं आदर्श उदाहरण आमचे सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे महाराज यांचं दिसतं. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारच्या ब्राह्मणाकडे जाऊन भिक्षा मागितलेली आहे. आणि त्यांच्या भिक्षेचा प्रकारही फार विचित्र होता बाबा. आज वासुदेवानंद सरस्वती सारखा संन्याशी पाहून मिळणार नाही आपल्याला. संन्यासाचं तंतोतंत उदाहरण म्हणजे वासुदेवानंद सरस्वती महाराज होते. गुळवणी महाराजांचे गुरु होते ते सद्गुरू गुळवणी महाराज हे आमचे. काल त्यांचा आपण जयंती उत्सव साजरा केला. त्यांचे ते गुरु होते, सद्गुरू होते. त्यामुळे गुळवणी महाराजांचं जे जीवन आहे ते शुद्ध सात्विक ब्राह्मणाचं जीवन होतं. तेव्हा क्षत्रिय ब्राह्मणाच्या घरी भिक्षाला जा, तिथं जर मिळाली नाही तर वैश्याकडे जा, वैश्य ब्राह्मणाकडे जा. आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही ब्राह्मणामध्ये भिक्षा न मिळेल तर शूद्र वृत्तीचा जो ब्राह्मण आहे, नोकरी करणारा चाकर, त्याच्याकडे मागावं लागेल भिक्षा. आता इलाज नाही. आता कलियुगामध्ये आता ब्राह्मण शूद्र वृत्तीचा झालेला आहे, नोकरी करतो, तो दास आहे. पण तो ब्राह्मण होता म्हणून त्याच्याकडे भिक्षेला जावं लागतं. बघा बाबा, या ब्राह्मणातही जो केवळ निंद्य असेल, आता 4 वर्ण तर पडले त्यांचे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 तर झाले त्यांच्यात. पण आणखी 5वा जो प्रकार आहे तो निंद्य आहे, अतिशय वाईट कर्म करणारा. तर या ब्राह्मणांमध्ये सुद्धा वाईट कर्म करणारे लोक निघालेले. बरं, चोऱ्या करतात, पाप करतात, नाना प्रकारची दुष्कर्म करतात, ते ब्राह्मण असून. मग असा जो ब्राह्मण असेल तो अंत्यज म्हणायचं त्याला. तेव्हा अंत्यज ब्राह्मणाकडे भिक्षा घ्यायची नाही. कारण त्याची जी भिक्षा असेल ती पातकाने पैसा जमवलेला, वाईट मार्गाने आणि तिच्या मार्गाने त्याने पैसा मिळवलेला असल्यामुळे त्याची भिक्षा संन्याशाला अवर्ज्य आहे, त्याने ती घेऊ नये असं सांगितलेलं आहे बाबा. बघा, ब्राह्मणात जे केवळ निंद्य असतील, दोषी बहिष्कृत असतील, त्यांच्या भिक्षेला हात लावू नये.
बघा, हाच भिक्षेचा धर्म आहे. संन्यासाचा भिक्षेचा धर्म म्हणजे निंद्य, वाईट, कुकर्मी असे जे ब्राह्मण असतील त्यांच्या घरी भिक्षा मागायची नाही. जरी ते ब्राह्मण म्हणून मिळवतात स्वतःला, पण त्यांची कर्म अतिशय वाईट आहेत, तेव्हा त्यांच्या घरी भिक्षा घेऊ नये. बघा, आपण भिक्षेला येत आहोत असं अगोदर ज्यांच्या घरी आपल्याला भिक्षा मागायची आहे त्यांना कळवायचं नाही की मी भिक्षेला येतो. हा नियम आहे बरं. कोणालाही आधी सांगायचं नाही की मी भिक्षेला येतो तुमच्याकडे. अचानक एकदम 7 घरी फक्त भिक्षा मागायची, 7, त्यापेक्षा जास्त घरी भिक्षा मागायची नाही. आणि ते जे 7 घरं आहेत ती 7 घरं निवडून भिक्षा मागावी लागते. भगवान उद्धवाला सांगतायत, अरे उद्धवा, ही जी 7 घरची भिक्षा आहे ती कशी असेल. तेव्हा मोजकी 7 घरे भिक्षा मागावी आणि त्यात जे मिळेल त्यातच तृप्त असावा. आता 7 घरं तुम्ही निवडलेली आहेत, परंतु 7च्या 7 घरामध्ये भिक्षा मिळेल असं काही नाही. एखाद्या 1-2 घरामध्ये नाही मिळणार भिक्षा काही कारणामुळे, तर त्या 7 मधले 2-3 घरं सोडून द्यायचे, मग जिथं भिक्षा मिळाली नाही तिथं. आणि मग उरलेल्या 2-4 घरांमधून जी भिक्षा मिळेल त्यामध्ये तृप्त व्हावं, समाधान मानावं. ठीक आहे, आपल्या झोळीमध्ये एवढी भिक्षा मिळाली आहे, ठीक आहे, एवढी खाऊन राहावं. आता ही मिळालेली भिक्षा कशी खायची. आता त्याने आपल्या झोळीमध्ये जी भिक्षा घेतलेली आहे ती नदीच्या काठी जायचं किंवा एखाद्या सरोवराच्या काठी जायचं आणि आपली ही जी भिक्षा झोळी आहे ती जाऊन त्या नदीच्या पाण्यामध्ये किंवा तलावाच्या पाण्यामध्ये 3 वेळेला बुडवायची. पहा, तर ती मागून आणलेली भिक्षा पाण्यामध्ये 3दा भिजून वर काढायची आणि वर काढून मग तीरावर बसायचं आणि त्याचे 4 भाग करायचे. पुन्हा हे 4 भाग निळ्या प्राण्यांना द्यायचे, अर्पण करण्याचे. बघा काय करतात ते. आता भिक्षेचा स्मृतिशास्त्रात विहित असा धर्म कसा असतो ते भगवान उद्धवाला सांगतायत. ती मिळालेली भिक्षा हातात घेऊन गावाच्या बाहेर नदीकाठावर किंवा एखाद्या सरोवराच्या तीरावर यावे आणि तेथे आचमन करावे. आधी पाणी घेऊन आचमन करायचं, त्याला भिक्षेला पाणी घाला. याचना करून जे भिक्षेचे अन्न मिळालेले असते ते 12 प्रणव मंत्राने अभिमंत्रित करावे. आता ही जी भिक्षा घेतलेली आहे तिला मंत्राने शुद्ध करायचं, मंत्र जप करायचा आणि पाणी शिंपडायचं. त्या मंत्रोदकाने ते अन्न प्रोक्षण केले म्हणजे पवित्र होते. नंतर त्या अन्नाचे 4 भाग करावेत. ब्रह्मा, विष्णू, सूर्य आणि जीव मात्र असे 4 भाग करायचे आणि ते 4 भाग कोणाकोणाला द्यायचे. एक ब्रह्माला द्यायचं, ब्रह्मदेवाला, एक विष्णूचा भाग, एक सूर्यदेवतेचा भाग आणि मग उरलेला जीवभाव आपला जो आहे त्याचा एक 4था भाग फक्त. म्हणजे
7 घरी तर भिक्षा मिळालीच नाही, 2-3 घरं त्यातली कमी होऊन गेली. आणि जी मिळालेली आहे ती भिक्षासुद्धा आता सगळी आपण खायची नाही. ते अभिमंत्रून ते भिक्षा 4 भाग करून 4था भाग जो आपल्या वाट्याला येईल तो खाऊन राहायचं. बघा महाराज, तेवढे पोट भरलं न भरलं त्याची पर्वा नाही. बघा, नंतर त्या अन्नाचे 4 भाग करावेत. ब्रह्मा, विष्णू, सूर्य आणि जीव मात्र असे ते 4 अधिकारी आहेत. त्यास ते कसे अर्पण करावयाचे ते ऐकता. आता अर्पण करायचं म्हणजे तुला कसं करायचं ते. विष्णू प्रित्यर्थ जो भाग काढलेला असेल तो पाण्यात टाकावा. पाण्याच्या मासे वगैरे जे प्राणी असतात ते खाऊन जातात, त्यांच्यासाठी टाकायचा, पाण्यात टाकायचा तो भाग. जीवांसाठी जो भाग काढलेला असेल तो नीटपणे जमिनीवर ठेवून द्यावा. जमिनीवर ठेवा. बाकी जे 2 भाग राहिले ते संन्याशाला सेवन करण्याला अधिकार आहे. तेव्हा जमिनीवरचा भाग इतर कावळे वगैरे जे पक्षी इतर कोणी ते खातात ते. आणि 2 भागामध्ये आपण जेवायचं. आता तो आपले भाग खायला बसला, इतक्यात जर कोणी भिकारी आला त्याच्याजवळ, आता भिकारी तर लक्ष ठेवतात कुठे कोणाकडे काय खा. तो संन्याशी तिथं जेवून राहिला आहे ना, बरोबर तिथं तो भिकारी भिक्षा मागायला जातो. आता अरे तुझ्या वाटेला आता थोडंसं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक भिकारी आला मागायला, काय करणार. त्याला देऊन टाकावं, त्याचं पोट भरू, मला नाही मिळालं तरी चालेल, पण ती भिक्षा त्या भिकाऱ्याला द्यावी. काय ना कठीण. आपला पोटाचा घास दुसऱ्याला देऊन टाकायचा. तितक्यात कोणी गरीब मागावयास आला तर भूतदयेच्या दृष्टीने त्याला तत्काल ते अन्न देऊन टाकावं. घे बाबा तू खा. पण मी एक अन्नदाता अशा प्रकारची समजूत नसावी. भिक्षे तो जो भिकारी आहे त्याला अन्न दिलं म्हणजे मी अन्नदाता आहे त्याचा असं म्हणायचं नाही. म्हणजे हा मीपणा सुद्धा नको, तो अहंकार नको. ती उरलेली जी 2 घास भिक्षा होती ती त्याला देऊन टाकली आणि त्या भिक्षेबद्दल मनामध्ये कुठलाही अभिमान नसावा. तेव्हा मी अन्नदाता आहे असं कधी म्हणू नये. मग दातेपणाचा अभिमान झाला की संन्यास व्रतामध्ये तो अधर्म होतो. बघा, थोडा जरी याला मनामध्ये अभिमान आला की मी याला खाऊ घातलं, याला अन्न दिलं, असा जरी थोडासा याच्या मनामध्ये अभिमान आला, भगवान म्हणतात त्या ठिकाणी याचा धर्म बुडाला, संन्यासाचा. भगवान म्हणतात मधुकरीचे सगळेच अन्न वेळेला एखादा गरीब मागावायला येतो. आता तो त्याला नदीकाठी किंवा तलावाच्या काठी चाललेला होता तो, पण त्याच्या अगोदरच भिकारी आला. म्हणजे ते 4 भाग करून खाण्याचा तो प्रकार पुढे होता. हा वाटेतच एक भिकारी भेटला याला, झोळीमध्ये भिक्षा घेऊन चाललेला आहे तो. असा वाटेमध्ये जर कोणी एखादा मागणारा आला, भिकारी आला,
तेव्हा गरीब मागावयास येतो. या उद्देशाने अधिक अन्न कधी मागू नये. आता ते जे सात घरं होते त्यामध्ये 2-3 घरांमध्ये मिळालेली नाही आहे भिक्षा. मग जेवढी मिळालेली तेवढी घेऊन तो चाललेला असताना त्यातही एखादा वाटेमध्येच कोणीतरी अडवतो त्याला, महाराज मला खायला नाही, काही देता का आता? अरे हे जे मिळालेलं आहे हे पुढे नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये धुवून आम्ही 4 भाग करून, पण ते अन्न लगेच त्याला झोळी देऊन द्यायची. गेरे लगेच आपल्या झोळीमध्ये प्राप्त झालेलं भिक्षेचं अन्न त्या मागणाऱ्याला देऊन टाकावं, त्याला खुश करावं. तो आनंदित होतो की आपल्याला खायला मिळालं. त्याचा जो खुशपणा आहे, त्याला जो आनंद झालेला आहे, त्याला जे समाधान झालेलं आहे ते मला झालेलं आहे असं समजायचं. मी त्याला खाऊ घातला असा अभिमानी धरायचा. अशी वृत्ती असते संन्याशाची. भगवान म्हणतात संन्यास धर्मामध्ये सदा सर्वदा लघु आहार केला पाहिजे. आणि करावाच लागतो, त्याला इलाजच नाही ना. कारण भिक्षा मागायची आहे आणि भिक्षा मागण्यासाठी तुम्ही ज्या घरापुढे उभे राहता आणि त्या ठिकाणी ओम भिक्षाम देही असं म्हणता, थोडा वेळ वाट पाहायची. कोणी आलं तर बरं आहे, कोणी येत नाही, दार उघडत नाही, कोणी येत नाही, पुढच्या घरी जायचं. त्या घरी भिक्षा मिळालीच पाहिजे असं नाही. त्याने जर तुम्हाला दार उघडून काही दिलंच नाही त्या घरामधले लोकांनी, तथास्तु म्हणून पुढे जायचं. म्हणून संन्याशाला अनेक वेळेला उपाशी राहावं लागतं. मिळालेली भिक्षा दुसऱ्याला देऊन टाकावी लागते. ज्या दिवशी त्याला काहीच खायला मिळालेलं नाही आहे, उपाशी राहिलेला आहे संन्याशी, तो दिवस तो मोठा म्हणतो की आजचा दिवस फार पवित्र आहे. मला नाही मिळालं तर चालेल, पण तो बिचारा त्याच्या पोटात गेलं ना, त्याचा समाधान, त्याचं श्रेय मला मिळालं. बाबा म्हणून एकतर जे मिळालं आहे त्याच्यातच समाधान मानायचं आणि तेही दुसऱ्याला दिल्यानंतर त्यातही समाधान मानायचं. आता मिळालेलं जे भोजन होतं त्यामधून अत्यंत थोडंसंच खायचं, जास्त खायचं नाही. संन्याशाला लघु भोजन सांगितले. लघु म्हणजे थोडंच जेवायचं, जास्त खायचं नाही, पोटभर नाही. कारण तो म्हणतो की अधिक भोजन केले तर विकार पोटात निर्माण होतात, निद्रा आणि आळस येतो त्यामुळे जास्त खाल्लं की. आता याचा परिचय आम्हाला सगळ्यांना सणाच्या दिवशी येतो. सणवार आला की आपण तुडुंब भरतो पोट. दुसऱ्याची पर्वा न करताना आपल्या पोटात जास्तीत जास्त अन्न खातो. भगवान म्हणतात अरे हे अति अन्न खाल्ल्याने पोटात विकार तयार होतात. अति खाणे स्मशानात जाणे, स्मशानात जावं लागतं. म्हणून थोडकंच खायला पाहिजे संन्याशाने. बघा, तो आळस आणि निद्रा येऊ नये म्हणून जे मिळालेलं आहे ते थोडंच खातो.
पुन्हा आता दुसऱ्या वेळेला आपल्याला भिक्षा मिळेल की नाही याची चिंता नाही, पुन्हा भिक्षा मिळेलच अशी खात्री नाही. आणि 3 दिवसापेक्षा कोणत्याही एखाद्या गावामध्ये जास्त मुक्काम नाही करायचा. बघावं, 3च दिवस राहायचं त्या गावामध्ये. आता 3 दिवसामध्ये काय सगळे ब्राह्मण ओळखीचे होतं का? सगळे घरं. म्हणून त्या 3 दिवसामध्ये ज्या ज्या घरामध्ये आपल्याला पूर्वी भिक्षा मिळाली नाही त्यांच्या दारापुढे जायचं नाही पुन्हा, कारण यांनी आपल्याला त्या दिवशी दार उघडून भिक्षा दिलेली नाही. म्हणून ती घरं पुन्हा टाळावीत आणि पुढच्या घरांमध्ये भिक्षा घ्यावी. आता ज्यासाठी संन्यासाश्रम घ्यावयाचा तो संन्यासाचा मुख्य धर्म की ज्याच्या योगाने आत्मपद प्राप्त होते, आत्मस्थिती प्राप्त करण्यासाठी संन्यासाला या सगळ्या दुःखांचं निवारण करावं लागतं, हे दुःख सहन करावं लागतं आणि त्याला आत्मप्राप्ती होते. बघा, सदा सर्वदा वैराग्य, विरक्तीता एक सदा सर्वदा वैराग्य अंगामध्ये परिपूर्ण बांधलेलं असतं. तो कोणाच्या सोबतीची इच्छा करत नाही, मला कोणीतरी सोबत पाहिजे त्याची इच्छा आहे. मनाने निस्संग होऊन पृथ्वीवर आनंदाने फिरतो. मन कसं असतं बा, आताच मनाचं आपण भजन ऐकलं तर मनाने हा निस्संग असतो, कोणाशी संग करायचा नाही आणि असा तो आनंदाने फिरत असतो. इंद्रियांना चित्ताच्या पायाला बांधून घेतो. आपली जी इंद्रिय आहेत ना त्यांना भटकू देत नाही, त्यांना आपल्या जवळ ठेवतो. कुठल्याही इंद्रियाचे लाड पुरवायचे नाही. चित्त हे चैतन्याच्या ठिकाणी लावतो, त्यामुळे त्याला सर्वत्र चिन्मय स्वरूप दिसू लागते. आपलं जे चित्त आहे ते चैतन्यामध्ये जावं आणि चैतन्यामध्ये चित्त गेलं म्हणजे मग आपल्याला त्या ठिकाणी चिन्मय स्वरूप प्राप्त होतो. देहाचा देहपणाच त्याला मग आठवत नाही. जेव्हा तो चैतन्य स्वरूप होतो, चिन्मय स्वरूप जेव्हा त्याला प्राप्त होतं, त्यावेळेला मी देह आहे, माझा हा देह आहे हे त्याला आठवतच नाही. देहभाव नष्ट होऊन जातो त्याचा. बघा, देहाचा देहपणाच नष्ट होतो. आत्मस्थितीचा उद्यम असाच असतो बरं. त्या योगे आत्मक्रीडेतच त्याला आराम वाटतो. मग त्या आत्मस्थितीमध्ये स्वरमान होतो आणि त्याच आत्मक्रीडेमध्ये तो आनंदाने डुलत राहतो. आता आत्मसुखाचा उत्साह आणि श्रेष्ठ अनुभव कसा असतो तो ऐक. संन्यासाला हा जो आत्मस्वरूपाचा अनुभव आलेला आहे तो कसा असतो ते आता ऐक. तो आत्मस्थितीने निजात्मयुक्त झाल्यामुळे आत्मानंदातच निमग्न राहतो. आत्मानंदामध्ये निमग्न राहतो व सर्वत्र ऐक्य भावनेने सदा सर्वदा डुलत राहतो. अशा समत्व सुखाचे ऐश्वर्य निश्चितपणाने भोगायला मिळावे म्हणून तो नेहमी एकांतात एकटाच राहतो. तेच भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतायत. आता हे आत्मसौख्य कसं भोगावं ते भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतायत. का बाबा, पवित्र आणि निर्जन
स्थान कसं शोधून काढायचं? पवित्रच ठिकाण पाहिजे. निर्जन म्हणजे कोणी माणसं नको तिकडे. निर्जन स्थान, प्रशस्त, एकांत अशी जागा पाहून तेथे सद्भक्तीने सदा सर्वदा माझे ध्यान करावे असं ठिकाण पाहतो आणि त्या ठिकाणी तो भगवंताचं ध्यान करतो. अशा साधकाने संसार दुःखात मग्न झालेले लोक सोडून देऊन निरंतर एकांतातच रममाण होऊन राहिलं पाहिजे. कारण मदभावयुक्त राहिल्याने साधकांना आत्मसुखाची प्राप्ती होते. भगवंत म्हणतात माझ्या सुखाची प्राप्ती त्यांना होते. आणि ज्या आत्मसुखाची प्राप्ती झाली तो माझे अनन्य ध्यान केले असता साधक मी तूपणा विसरून जातो. माझ्याशिवाय दुसऱ्या कशातही त्याला अर्थ दिसत नाही. तो चैतन्यमय अशा मत्स्वरूपात राहतो. त्या माझ्या स्वरूपाची स्थिती कशी असते? अशी असते की आत्मदृष्टीने पाहू लागले असता मीही नाही आणि तोही नाही अशी दशा होते. भगवंताशी तो एकरूप झालेला असतो. आत्म्याशी एकरूप झालेला जो साधक संन्यासी तो स्वतःला विसरून जातो. अशा तऱ्हेनं तो स्वतःला विसरलेला आहे आणि ज्याच्याशी तो तल्लीन झालेला आहे त्यांनाही विसरून जातो. म्हणजे खरं चैतन्याचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं असतं. त्या माझ्या स्वरूपाची प्राप्ती अशी असते की आत्मदृष्टीने पाहू लागले असता मीही नाही आणि तोही नाही अशी दशा प्राप्त होते. या स्थितीला, ही जी स्थिती आहे या स्थितीलाच अभेद प्राप्ती म्हणतात. अभेद प्राप्ती. बघा, द्वैत भावना जिथं मुळीच नाही. द्वैत भावना जोपर्यंत असते तोपर्यंत अशी स्थिती येत नाही. द्वैतामध्ये अभेद प्राप्ती होत नाही. म्हणून अद्वैताच्या अवस्थेमध्ये जाऊन ही प्राप्ती होते, अभेद प्राप्ती. अभेद भावना एकदा हाताला चढली की साधक मग पूर्ण निर्भय होऊन जातो. कारण अभेद भावनाच्या ठिकाणी बंधाची आणि मोक्षाची वार्ताच नाही. आता बंधही नाही आणि मोक्षही नाही. आता बंध आणि मोक्ष जिकडे गजगर्जना करतात त्यांची नवलाई भगवान सांगतात. आता ज्या ठिकाणी अशी अभेद प्राप्ती ज्या संन्याशाला झाली नसेल त्याची स्थिती कशी असते ते भगवान आता पुढच्या भागामध्ये सांगतायत. उद्याला ते आपण ऐकूया. आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हे जे आता जीवन आहे अभेद प्राप्तीचं उच्चतर असं सात्विक, शुद्ध आणि पवित्र असं निर्मळ जीवन आहे. आता हे या जीवनामध्ये जो जातो त्याला ते प्राप्त झालेलं जीवन कधी सोडावं असं वाटत नाही. अखंड त्यामध्ये रमावं असं वाटतं. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्रांती देऊया. हरि ओम तत्सत.